प्रधानमंत्री फसल बीमा योजना जो आपदा पीड़ित किसानों के लिए वरदान बन गई। अभी हम पहली किस्त डाल रहे हैं। मैं लगातार सचेत हूं और जनवरी से जून तक जो किसानों को नुकसान हुआ उसकी क्लेम बनी है 11,000 करोड़ रुपया। लगभग 8,000 करोड़ रुपया बाद में किसानों के खातों में डाली जाएगी। इसलिए जिन किसानों के खाते में आज राशि नहीं आ रही वो ये ना सोचें कि हमारा क्या होगा, आपके खाते में भी पैसा आएगा। तर मित्रांनो, व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 3,200 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हा आज जारी करण्यात आलेला आहे आणि उर्वरित 8,000 कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली आहे। आज नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 3,200 कोटी रुपये जमा झालेले आहे। हा पहिला हप्ता असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा झालेला नाही त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8,000 कोटी रुपये नंतर जारी करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। तसेच विमा कंपन्यांना त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे, जर कंपन्यांनी निर्धारित वेळेस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही तर त्यांना 12% व्याजासह दंड भरावा लागेल। हे व्याज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा सरसकट मिळणार नाही। यामध्ये काही शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळेल आणि काही शेतकऱ्यांना हा पीक विमा सुद्धा मिळणार नाही। तर मित्रांनो, मिळणारी जी काही पीक विम्याची रक्कम आहे ही प्रत्येक शेतकऱ्याची सारखी नाही। हेक्टरी जर विचार केला, जर सोयाबीनचा जर आपण विचार केला तर एखाद्या शेतकऱ्याला हेक्टरी 7,000 रुपये सुद्धा येऊ शकतो आणि एखाद्या शेतकऱ्याला 70,000, 50,000, 40,000 अशा प्रकारचा सुद्धा पीक विमा हा मिळालेला आहे। नुकसानीची जी काही भरपाई रक्कम आहे ही प्रत्येक शेतकऱ्याची सारखी नाही, काहींना कमी तर काहींना जास्त आणि काहींना काहीच नाही। तर ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार ट्रिगर नुसार 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेळा केलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळत आहे। तर त्यांच्या स्टेटसमध्ये सुद्धा मिळणारी जी काही रक्कम आहे ती रक्कम तेथे दाखवली जात आहे। तर मित्रांनो, मिळणारी ही जी काही रक्कम आहे ही प्रत्येक शेतकऱ्याची सारखी का नाही, कारण की ज्यावेळेस आपण क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे तक्रार दाखल केल्याच्या नंतर जे काही कंपनीचे प्रतिनिधी आपल्याकडे पीक पाहणीसाठी आपले जे काही नुकसान झालेले आहे शेतात हे पाहणी करण्यासाठी आले असतील तर त्यांनी काय केलेलं आहे, काही शेतकऱ्यांचे नुकसान हे जास्त प्रमाणात लावलेले आहे तर काही शेतकऱ्यांचे नुकसान हे कमी प्रमाणात लावलेले आहे। त्यामुळे जी काही मिळणारी रक्कम आहे ही प्रत्येक शेतकऱ्याची सारखी नाही। तर काहींनी तक्रार दाखल करून सुद्धा त्यांना हा पीक विमा मिळालेला नाही, कारण की त्यांनी त्यांच्या ॲपमध्ये तशा प्रकारची माहिती ही भरलेली नाही। फक्त कागदावर त्यांनी तुमच्याकडे 70% नुकसान झालं, 80% नुकसान झालं असे तुम्हाला कागदावर तेथे लिहून दाखवले, परंतु त्या ॲपमध्ये त्यांनी तशा प्रकारची माहिती भरली नाही आणि वरती सादर केलेली नाही। त्यामुळे काही शेतकऱ्यांना हा पीक विमा सुद्धा मिळणार नाही। तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान त्यांनी जास्त प्रमाणात लावले अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा जास्त मिळत आहेत। तर मित्रांनो, ज्यांना आज पीक विमा हा आला नाही त्यांना अजून किमान आठवडाभर पीक विमा रक्कम मिळत राहणार आहे। AIC कंपनी जिल्हा प्रतिनिधीकडून ही माहिती मिळालेली आहे। त्यामुळे आपणही आपल्या अर्जाचे स्टेटस हे 1-2 दिवसाला चेक करत राहा। तर मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये हा जो काही पीक विमा आहे हा खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे। तर परभणी, नांदेडमध्ये हा पीक विमा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळालेला आहे, ज्यांनी तक्रारी दाखल केलेल्या होत्या ट्रिगर नुसार। तर यामध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकतात की कापूस व सोयाबीन या पिकासाठी 45,640, 43,238 इतका हेक्टरी पीक विमा हा जमा झालेला आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये येणारी जी काही रक्कम आहे ती रक्कम तेथे दाखवली जात आहे। तर यामध्ये मित्रांनो, प्रामुख्याने कापूस व सोयाबीन या पिकाचा प्रामुख्याने यामध्ये समावेश आहे। तर इतर जिल्ह्यामध्ये काही सांगता येत नाही, परंतु बीड जिल्ह्यामध्ये कापूस व सोयाबीन या पिकांचा हा पीक विमा हा मिळत आहे। तर आपणही आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करून पहा की आपणास कोणत्या पिकाला किती पीक विमा हा मिळत आहे।
तर मित्रांनो, व्हिडिओ हा स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर आपणास pmfby.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. येथे आल्याच्या नंतर फार्मर कॉर्नरमध्ये आपला मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावर क्लिक करून आपणास या पोर्टलमध्ये लॉग इन व्हायचे आहे. एखाद्या वेळेस आपणास यामध्ये आधार नंबर सुद्धा इथे विचारला जाईल मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर. तर आपणास त्यामध्ये आधार नंबर सुद्धा टाकावा लागणार आहे. तर पटापट मी हा मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून या पोर्टलवर लॉग इन होतो. तर मित्रांनो, सेम प्रोसेस आपण आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा करू शकतात, परंतु आपणास समजण्यासाठी मी हे जे काही आहे हे तुम्हाला लॅपटॉपवर समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर यामध्ये इयरमध्ये 2024 हे ऑप्शन निवडा. यामध्ये सीझन, खरीप, रब्बी हे आपण दोन्ही पण यामध्ये चेक करून घ्या. तर मी यामध्ये खरीप हे यामध्ये तुम्हाला चेक करून दाखवतो. याचप्रमाणे आपण जर मागील वर्षी 2023-22 या वर्षी जर पीक विमा भरलेला असेल आणि आपण ही क्लेम दाखल केलेले असतील, तर त्या अर्जाचे पण आपण एकदा स्टेटस चेक करून पहा. तर मी तुम्हाला फक्त यामध्ये 2024 खरीप याचे स्टेटस चेक करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, पेज थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर येथे आपणास ॲप्लिकेशन नंबर हे दाखवले जातील. त्यानंतर क्रॉप येथे दाखवले जातील. त्यानंतर व्हिलेज, आपल्या गावाचं नाव येथे दाखवले जाईल, एरिया दाखवला जाईल. त्यानंतर सम इन्शुर्ड ही जी काही रक्कम आहे 6,600, 14,400. त्याचप्रमाणे फार्मर प्रीमियम 1 रुपया दाखवत आहे. गव्हर्नमेंट सबसिडी 1253, 1439, 797 ही रक्कम दाखवत आहे. तर एखाद्या शेतकऱ्याला काय वाटतं, आपणास हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा इतका मिळणार आहे. एकतर कोणता, गव्हर्नमेंट सबसिडीमध्ये जे काही अमाऊंट दाखवत आहेत किंवा सम इन्शुर्ड मध्ये जे काही अमाऊंट दाखवत आहे ही रक्कम आपणास मिळणार आहे, परंतु ही रक्कम आपणास मिळणार नाही. तर आपणास कोणती रक्कम मिळणार आहे, तर त्यासाठीच मित्रांनो येथे क्लेम डिटेलच्या खाली आपणास येथे पाहू शकतात की व्ह्यू अशा प्रकारचे ऑप्शन तिथे पाहायला मिळत आहे. आणि पॉलिसी स्टेटसमध्ये सुद्धा पाहू शकतात की येथे अप्रूव्ड अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की ही पॉलिसी येथे रिजेक्ट करण्यात आलेली आहे. क्रॉप कोणती आहे, ऑनियन. तर याचा पीक विमा आपणास बिलकुल मिळणार नाही, परंतु या पॉलिसीचे स्टेटस चेक करण्यासाठी आपणास येथे क्लेम डिटेलच्या खाली व्ह्यू बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, सोयाबीन 1 एकरसाठी या शेतकऱ्याला सुरुवातीला 564 रुपये इतके मिळालेले आहे. क्लेम स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेस दाखवत आहे. त्यानंतर 1577 रुपये 69 पैसे ही टोटल क्लेम अमाऊंट दाखवत आहे. पेएबल क्लेम अमाऊंट सुद्धा तितकीच दाखवत आहे. म्हणजेच ही जी काही रक्कम आहे ही रक्कम या शेतकऱ्याला आज मिळालेली आहे. आणि क्लेम स्टेटसमध्ये पाहू शकतात की क्लेम कॅल्क्युलेटेड आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड असे दाखवत आहे, तर अशा शेतकऱ्यांना 100% आज पीक विमा हा जमा झालेला आहे. जरी झाला नसेल तर येत्या 4 ते 5 दिवसात हा पीक विमा जमा होऊन जाईल. तर ज्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड असे दाखवत असेल तर मित्रांनो, पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र शेतकरी म्हणजे ज्यांनी PMFBY पोर्टलवर आपले क्लेम स्टेटस चेक केले आहे आणि त्यामध्ये पेएबल क्लेम अमाऊंट असे स्टेटस दिसत आहे. आपण येथे पाहू शकतात पेएबल क्लेम अमाऊंट असे स्टेटस ज्या शेतकऱ्यांचे दिसत आहे ते शेतकरी सध्या पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेस अशा प्रकारची जर माहिती दाखवली जात आहे, तर अशा शेतकऱ्यांना या अगोदरच हा पीक विमा मिळालेला आहे, कारण की येथे UTR नंबर सुद्धा जनरेट झालेला आहे. मित्रांनो, पीक विम्याची ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आपल्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल तर अशाच बँक अकाउंटमध्ये ती आलेली आहे. त्यामुळे आपण ते अकाउंट एकदा तपासून घ्या. त्यानंतर मित्रांनो, येथे क्लेम डिटेल्समध्ये पाहू शकतात की येथे टोटल क्लेम आहे 1659 रुपये 17 पैसे. क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे. हा पण पीक विमा आज जमा झालेला आहे. तर आपण स्क्रीनवर ही माहिती सुद्धा पाहू शकतात की आजच्या तारखेला हा पीक विमा हा सुद्धा जमा झालेला आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली होती की क्लेम स्टेटसमध्ये
ज्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड अशा प्रकारची माहिती दाखवली जाईल त्यांना सोमवारी पीक विमा हा जमा होईल आणि तो पीक विमा सुद्धा आज जमा झालेला आहे. तर मित्रांनो, ज्यांच्या क्लेम डिटेल्समध्ये 00 अशा प्रकारची जर माहिती दाखवत असेल तर त्यांना 1 रुपये सुद्धा पीक विमा मिळणार नाही, कारण की त्यांचा जो काही क्लेम आहे हा कंपनीपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही. तर आपणही आपल्या अर्जाचे स्टेटस 2-4 दिवसाला चेक करत राहा. होऊ शकतं की आपले क्लेम स्टेटसमध्ये आपले जे काही स्टेटस आहे हे बदलून जाईल. जर आपण नुकसानीची तक्रार ही ट्रिगरनुसार केलेली असेल तर. मित्रांनो, तेथे क्लेम कॅल्क्युलेटेड अशा प्रकारची माहिती आज दाखवली जात आहे, परंतु उद्या किंवा परवा जर आपण स्टेटस जर तिथे चेक केलं तर तिथे पेमेंट सक्सेस अशा प्रकारची माहिती सुद्धा आपणास तिथे दाखवली जाईल, कारण की ही जी काही माहिती आहे ही 12 ते 24 घंट्यानंतर तिथे अपडेट होऊन जाते. तर मित्रांनो, हे होतं एक पीक विम्या संदर्भात आपल्यासाठी महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.